जेव्हा मी फोटो बघितला मला माहित नव्हतं, मला झालं एवढी लहान मुलगी हिरोईन म्हणून. मला पूर्ण दिवस या दोघांनी इतका त्रास दिला. फक्त मी जस्ट एंटर झालो की फक्त एक तुझ्याच जीव रंगल्याची ट्यून वाजून पूर्ण दिवस फक्त तुझ्याच जीव रंगला. इथे ना कॉम्पिटिशन सुरू आहे आमच्या सगळ्यांमध्ये, कोण कोणाचा पाण उतारा जास्त करेल. दिसला की पहिला सुरू होतात. चिन्मयी कशी आहे पण राज? सेमच आहे. असं का केलं? कारण मी सेम सेम. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सनई चौघडे या मालिकेच्या सेटवर आली आणि जय माझ्यासोबत आहे. आणि त्याच्यासोबत कोण आहे? शर्वरी परब. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने नाव घेण्यात आलं आणि मला असं वाटलेलं कोणती तरी उपमा मिळेल, पण ती नाही मिळाली. कसे आहात दोघी? मजेत, धमाल करतो. मला जाणून घ्यायचंय तुमचा पहिला सेटवरचा दिवस कसा होता आणि मैत्रीची सुरुवात कशी झाली? पहिला सेटवरचा दिवस आय थिंक आपलं मार्केटमध्ये शूट होतं, ठाणे मार्केटमध्ये. आणि तेव्हा जस्ट त्याच्या आधी आम्ही मीट अँड ग्रीट झालं होतं पूर्ण टीमचं. तेव्हा जस्ट हाय हॅलो झालं आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आमच्यासमोर सीन दिला. ते सांग ना, पण एक मिनिट ते सांग ना, तू बघून काय बोलला होतास ते बोल ना. बोल, खरं बोलायचं होतं ना. मला फक्त एवढं वाटलं होतं की जेव्हा मी फोटो बघितला मला माहित नव्हतं, कारण मी जी सिरियल पाहिली होती आणि ती खूप लहान, म्हणजे आय गेस ती खूप 5-6 वर्ष आधीचा एपिसोड होता. सो मला झालं एवढी लहान मुलगी हिरोईन म्हणून. पण देन मीट अँड ग्रीटला पण मला तेच वाटलं, कारण तिथे ती लहानच होती. मग आम्ही डायरेक्ट पहिल्या दिवशी सीनला तिथे मार्केटमध्ये ठाण्याला भेटलो आणि तिथे आमच्यासोबत मॅक होता. आणि मला पूर्ण दिवस या दोघांनी इतका त्रास दिला. फक्त मी जस्ट एंटर झालो की फक्त एक तुझ्याच जीव रंगल्याची ट्यून वाजून पूर्ण दिवस फक्त तुझ्याच जीव रंगला. आणि फक्त ह्यांनी सुरुवात केली, त्यामध्ये सगळं युनिट जॉईन झालं हळूहळू. कुठेही मी असा टर्न जरी झालो तरी मला कळत नव्हतं काय करतं ते. प्रँक सुरू आहे आणि ते असतं ना की एक ट्यून बसल्यानंतर ती सतत आपल्या डोक्यामध्ये येत असते. तर कोणी आम्ही तर तिघं पण सीन करतोय आणि थांबलोय आणि कोणतरी सेटअप चालू आहे, त्याच्यामध्ये फक्त पूर्ण गाणं बोलायला लागायचं, कारण ते इतकं तोंडावरती चढलंय गाणं की मग ते संपवल्याशिवाय ते असं छळला. पण मार्केट मधला तो सीन म्हणजे तुमचा तोच ना, जो पहिला प्रोमो आलेला ज्यात तू चिखल उडून वगैरे जातो काहीतरी, तो प्रोमो होता. सीनचं बोलतोय जिथे आपण हॉस्पिटलमध्ये होतो की ऍक्सिडेंट झाल्यानंतर मीला हॉस्पिटलला घेऊन जातो, तो सिक्वेन्स होता. ओके, पण मला सांगा की ऑफस्क्रीन भांडण जास्त होतं की ऑनस्क्रीन जी नोकझोक असते तीच होते, की ऑफस्क्रीन जास्त असते? ऑफस्क्रीन मी सगळं युनिटच असतं. ऑनस्क्रीन आम्हाला भांडावं लागतं. आणि ऑफस्क्रीन असं होतं की प्रत्येक जण, आता इथे ना कॉम्पिटिशन सुरू आहे आमच्या सगळ्यांमध्ये, कोण कोणाचा पाण उतारा जास्त करेल. दिसला की पहिला सुरू होतात. आणि या सगळ्यामध्ये मधला माकड म्हणतो तो म्हणजे संजित गौतम. कारण तो कॅच देतो सगळ्यांना. प्रत्येक काहीतरी टॉपिक सुरू असला की तो मध्ये बसतो, पण सगळे मिळून त्याच्यावर कलेक्टिव्हली मग त्याच्यावरती. सो ऑफस्क्रीन आहे मीच म्हणेन की सगळेच एक दुसऱ्यांना सध्या चिडवणं वगैरे सुरू आहे आणि मजा मस्करीमध्ये, असं कोणी सिरियस काही नाही. आणि ऑन स्क्रीन मग आम्हाला ऑब्व्हियसली स्क्रिप्ट येते, त्याच्यानुसार आम्ही भांडतो. ऑफ स्क्रीन बोलतात नाही घेतो एकमेकांना. पण मला सांग, हे जे तू त्याला वर्ड्स वापरते जेव्हा शूट करताना, ते बोलताना खूप एन्जॉय करते ना ही सगळेच? हा, म्हणजे सगळेच एन्जॉय करतात. मला खूप हसायला येतं, पण मी हसू शकत नाही, त्यामुळे मला खूप कंट्रोल करून ठेवावं. मी खूप मनापासून ह्याला सगळं बोलतो, शाणा, आणि ते म्हणजे असं दिसतं, आतून येतं, शायनिंग वगैरे खूप आतून येतं. चिन्मयी कशी आहे पण राज? सेमच आहे. असं का केलं? कारण मी सेम परफेक्ट कास्टिंग झालेलं आहे असं. आणि राज कसा आहे? याच्यापेक्षा चांगलं नाही बोलू शकत तो. राज कसा आहे खरा? राज चांगला, ठीक आहे, चालून घेतो आता काय आलं त्यासोबत. पण नाही, खरंच खूप चांगला आहे, कोऑपरेटिव्ह आहे. आणि
संपले वर्ड्स. चांगले कॉपरेटिव्ह, खूप चांगले. खूप छान जेवण बनवतो. हो, ही खासियत पण तुझ्या आधीच्या काय? कळलं असेल ना लोकांना की तू खूप उत्तम जेवण येतात ना बनवतो. त्यावेळी. हा. मोदक वगैरे बघतात ते सगळ्यांनी हो, त्यामुळे तो खूप छान बनवून आणतो आणि त्याचं प्रत्येक मील असं ठरलेलं. तो मला खूप कॉम्प्लेक्स पण देतो आणि त्याने मला चॅलेंज सुद्धा दिलं एक, ते मी आता सांगणार नाही. तुम्ही त्याच्यावरती वॉच ठेवाल. सो खूप हेल्दी आणि म्हणजे मी कधी कधी इन्स्पायर होते की हा यार असं ऍक्च्युली ही अशी लाईफस्टाईल केली पाहिजे. सो येस, आय एम ग्रेटफुल की बरं झालं तूच करतोस जे कर. पण आता जयका नवलकर आणि एकडे शर्वरी यांची आम्ही नोकझोक बघतोय मालिकेमध्ये. मला सांग, जय अजून किती त्रास द्यायचा आता ठरवलं? कारण आधीपासून ती त्रास देताना आम्ही बघत होतो, पण आता तो पलटवार होतोय. आता तुला खरं तर किती मजा येते हे करताना? नाही, अजून असं काही मी पलटवार केला नाहीये. आता रायटर्स ठरवतील कशा पद्धतीने करायचं आहे, मग मी करीन. मला जय खानोलकर जर ऍक्च्युअल थॉट प्रोसेसने बघितलं तर मी इग्नोरच करीन, कारण कोण अशा मुलीच्या तोंडाला लागणार आहे असं एक सो जय खानोलकर असाच करेल का, हिच्याशी गप्पा मारत बसेल. सो लेट्स सी कशा पद्धतीने फाईट बॅक करेल तो. आय डोंट नो. येस, पण आता त्याने तुझी मदतही केली आहे. त्यानंतर शर्वरीकडनं ते थँक्यू वगैरे असं काही आलंय का त्याला? मदत केली आहे ते तिला माहित नाही मी केली आहे, आणि मला माहित नाही की तिची काय एमर्जन्सी आहे म्हणून ती सुट्टी मागते किंवा जे काही सुरू आहे. सो हा एक मिसअंडरस्टँडिंगचा पार्ट आहे, आणि त्याच्यानुसार हळूहळू बिल्डअप होत जाईल आणि मग एका मुवमेंटला कळेल, नाही कळणार ते अजून आम्हालाही माहित नाहीये. पण अशी स्टोरी. पण प्रेक्षकांना ना तुमच्या दोघांची मैत्रीही बघायची आहे, तर प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? कधी ही मैत्री सुरू कराल आणि कशा पद्धतीने ही मैत्री आम्हाला पुढे दिसणार आहे? मला असं वाटतं की आता जे आशुताईचा साखरपुडा वगैरे, तर आम्हाला पण आम्ही असंच गेस करतोय की त्याच्यामधूनच काहीतरी झालं तर होईल मैत्री. अदरवाईज मैत्री तर इम्पॉस वाटते. हो. शर्वरी- जयला आवडेल शर्वरी सोबत मैत्री करायला? अजिबात नाही आवडणार, अजिबात नाही. नाही, मी जयचा विचारतात ते माझ्याकडे बघून तू बसला. ह्याचं उत्तराने किती एकदम असं ह्याच्यातून दिलं ना, अजिबात नाही. अरे पण मी जय बद्दल बोलतोय. शर्वरी आणि चिन्मयी कसं तेव्हा कसं बोललास? ते सेमच आहे. नाही, मी ऍक्च्युली ना अजून भांडणं ज्या पद्धतीने अजून त्याची इंटेन्सिटी हळूहळू वाढत जाईल आणि मग फ्रेंडशिप पर्यंत पोहोचेल. कारण आता जस्ट ऑफिसमध्ये येऊन त्रास देणं, ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठीचे प्लॅनिंग, हे सगळे असे प्लॅनिंग चालू आहेत. एक वेळ तर अशी येते की जय शाळेतली मुलं भांडतात ना त्या पद्धतीने काहीतरी करून असं हिला कसं ऑफिसमधून बाहेर काढता येईल असाही मुवमेंट येतो. तोही आता शूट केलाय आम्ही, की एकदम बालिश वागायला सुरू करतो. मग त्याला ते पुन्हा रिअलाइज होतं की अरे यार मी काय इन्फ्लुएन्स झालो या मुलीकडून. देन परत तो नॉर्मल त्याच्या पद्धतीने डिसिजन घेतो. तर अशा मुवमेंट्स येतील आणि मग फ्रेंडशिप येईल, पण त्या फ्रेंडशिपसाठी काहीतरी बेस असावा लागेल. आणि आय थिंक ती म्हणाली तसं बेस गौतम आणि आसावरी यांची लव्ह स्टोरी असू शकते. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.